पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं परखड भाष्य, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आवाहन. राजधानी मुंबईत एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी लॉजिस्टिक कोर्स सुरू करण्याच्या उद्देशासह राज्यातील राजकीय परिस्थिती, भोंदूबाबा प्रकरणासह विविध विषयावर भाष्य केलं. राज्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ओम फट स्वाहा असं म्हणत राज्यातील भोंदूबाबांवर कारवाई झाली पाहिजे असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. भोंदूबाबा अशोक खरात संदर्भातील प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. अजून किती खालच्या पातळीवर आपण उतरणार आहोत? जादूटोणा विरोधी कायदा आपल्याकडे आहे, पण कायद्याचं पालन करणारे त्यांच्या नादी लागत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. आम्ही महाराष्ट्राला पुढे नेणार आहोत हा विषय घेऊन पुढे जातोय, पण टाचण्या आणि लिंबूचा विषय समोर आलाय हे योग्य नाही. एप्स्टीन फाईल्समधून कोणाचं लक्ष उडू नये यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अनेक फोटो आणि नावं समोर येत आहेत. ज्यांचं कर्तृत्व नाही त्यांना असे मार्ग घ्यावे लागतात असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या भोंदूबाबाला मदत झाली. या संदर्भातही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. माझं काही म्हणणं नाही, तुम्ही सगळ्यांची चौकशी करा, कारण पाणी कुठपर्यंत मुरतंय ते कळू द्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदूबाबाला पाणी देण्यासाठी केलेल्या मदतीवरूनही स्पष्टीकरण दिलंय. तसेच या निमित्ताने गावोगावी असलेल्या भोंदूबाबांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा झेंडा असला तरीही कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट स्वाहा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय. आणखीन किती खालच्या पातळीवर आपण महाराष्ट्र नेणार आहोत? आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाच्या विरुद्ध टोक गाठलं. आम्ही आता जो सुरू करतो विषय तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय, विज्ञानामध्ये नेतोय, सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय, आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात. आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिक मध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाहीये. यामध्ये अनेक मोठे राजकीय चेहरे आहेत. मंत्रिमंडळातली दुर्दैवाने काय माहितीये ना, अनेक क्लिप्स ज्या एप्स्टीन फाईल्स सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्रात हे एप्स्टीन फाईल्स तर काही प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आता या एप्स्टीन फाईल्स वरनं कोणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून आणखीन काहीतरी या महाराष्ट्रात नवीन विषय सुरू होता कामा नये. आता मला असं वाटतं की जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितोय त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख करेन की जादूटोणा विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचं पालन हे अत्यंत कठोरतेने जर का झालं. आणि महत्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला की अनेक राजकीय हा फोटो आणि नावच येत आहे, याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहे. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं ते जर का वेळेमध्ये या कोर्सला आले तर त्यांचं सुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकतो. माहिती मिळते की ज्या वेळेला तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हा दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं त्या संस्थेसाठी. जयंत पाटील यांचं देखील तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये. कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. मराठवाड्याचं पाणी नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.